हाय फ्रेंड, सर्वांना जय श्रीराम। सकाळी उठलोय, लवकर फ्रेश वगैरे होणं चालू आहे। मला संडेचे भरपूर कामं पडले, हप्ताभर काम करून थकलोय। आता फ्रेश रूम वगैरे साफ, तर अशा प्रकारे रूम वगैरे साफ करून जाईल। किचन पण साफ केलेले, मस्त सुंदर दिसते किचन। आज संडेचं खूप घाण झालं। चला तर रूम वगैरे साफ झाले, मी पण फ्रेश वगैरे मस्त झालोय, मूड पण फ्रेश झालेला आहे। आज मग जरा संडेची माझी आवडती फिल्टर कॉफी पिऊयात। चला ब्लॅक फिल्टर कॉफी बनवायला आपण सुरुवात करूयात। तर आता गॅस पेटवायचा प्रयत्न करतोय। हो, गॅस वगैरे धुतला पण पेटत नाही साला, पण पेटेल ब्लॅक कॉफी बनवण्यासाठी। हां चला, फायनली गॅस पेटलेला आहे आता आपला। आणि स्टीलचं पातेलं ठेवूया आपण। ब्लॅक कॉफी बनवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे। थोडं पाणी टाकूया, आपल्याला लागेल तसं पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये। मस्त पाणी वगैरे ग्लासभर पाणी टाकलेलं आहे। मस्त त्याला आपण थोडीशी उकळी येऊ देऊयात। त्याच्यामध्ये आता आपण सर्वप्रथम टाकूयात साखर सापडलेली आहे आपल्याला। आता आपण त्याच्यात साखर टाकूत। मग त्याच्यामध्ये थोडीशी फार साखर टाकलेली आहे। साखर टाकूत आपण, साखर टाकून घेतली आपण। मला लागेल तेवढी तर कॉफी साखर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये। त्याला अजून थोडं टाकूत। मस्त त्याला थोडंसं उकळू देऊयात आपण। थोडंसं उकळल्यानंतर आपण मला ब्लॅक कॉफीमध्ये आवडणारी माझी सगळ्यात बेस्ट कॉफी म्हणजे आहे सध्याला मी वापरतो, यूज करतो ते ब्रू नेसकॅफे। ब्रू कॉफी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। त्याची खूप काही आठवणी आहेत, पण त्याला माझ्यासाठी ब्रू कॉफी टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ब्रू कॉफी टाकून घेऊयात। मस्तपैकी ब्लॅक कॉफी पाणी उकळले, आता आपण ब्लॅक कॉफी ब्रू कॅफे टाकून घेऊयात त्याच्यात आपण। मस्त संपूर्ण पोळी टाकून घ्यायची आपल्याला, पण मला स्ट्रॉंग वाटते म्हणून संपूर्ण पोळी टाकलेली आहे। मस्त त्याला आपण आता उकळू देऊयात। उकळल्यानंतर मस्त चव वगैरे येईल, त्याला टेस्ट पण भारी राहते ब्लॅक फिल्टर कॉफीची। आणि ब्लॅक फिल्टर कॉफी बनवायला माझी ट्रिक तर अशीच आहे। अशी पद्धतीने बनवून बघा तुम्ही पण, तुम्हाला आवडत असेल तर मस्त स्ट्रॉंग बनेल। उकळले आपण त्याला थोडं मिक्स करून घेऊया सर्व कॉफीला। छानपैकी त्याला साखर वगैरे मिक्स होईल त्याच्यामध्ये। त्याला छानपैकी आपण उकळून घेतलेलं आहे, चालू आहे उकळणं, बघू वेट। हां, फायनली आपली कॉफी मस्त छान उकळलेली आहे। ग्लासमध्ये काढून घेऊयात आपण। मस्तपैकी कॉफी प्यायला आता सुरुवात करणार आहे मी। कॉफी प्यायला सुरुवात करण्या अगोदर मला माझ्या आवडतं बिस्किट म्हणजे गुड डे बिस्किट खाऊन मी कॉफी पिऊया आपण। आधी नुसते बिस्किट खाल्ल्यानंतर नंतर कॉफी पिल्यानंतर खूप भारी लागते कॉफी। बिस्किट वगैरे खाऊन झालेलं आहे, कॉफी प्यायला सुरुवात करू आपण। वाह, कॉफी तर एकदम एक नंबर झालेली आहे, विषयच नाही, एकच नंबर मस्त कॉफी झालेली आहे। तुम्ही पण करून पहा आणि प्या, मस्त मूड फ्रेश करा। चलो, एक गोष्ट सांगतो भावांनी, आयुष्यात नेहमी स्वतः कोणा अपेक्षा ठेवा, कधीच कोणा अपेक्षा ठेवू। कारण कधी कोणावर अपेक्षा ठेवली तर माणूस कधीच खुश नाही राहू शकत। स्वतः कोणा अपेक्षा ठेवली तर ते पूर्ण करायची माणूस ताकद मन लावून प्रयत्न करतो। तर दुसऱ्या कोणा अपेक्षा ठेवली तर माणूस नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतो। पण आयुष्यात माणसानं कधीच कोणावर अवलंबून राहू नये। आपला मार्ग आपण स्वतः बनवा, स्वतः बनवलेल्या मार्गावर स्वतः चाला। कारण जी काही चुका जरी झाल्या, काय जरी वाईट घडलं तरी माणूस स्वतःला दोष देऊन खुश राहू शकतो। पण दुसऱ्या कोणापेक्षा ठेवून जर त्यापेक्षा पूर्ण नाही झाल्या तर माणूस आणखीन जास्त दुःख होतं। त्यामुळे स्वतःचा मार्ग स्वतः बनवा, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे चालत राहा। कधीच कुणावर अपेक्षा ठेवू नका, हेच तुम्हाला सांगतो। गुड डे, गुड बाय।